हाय नमस्कार, एकताच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहे लापशी खीर। या ठिकाणी या लापशी लसूण दलिया घेतलेला आहे, साधारणतः अर्धी वाटी मी घेतलेला आहे आणि त्याच्यानुसार आपण 2 ते 3 माणसांसाठी आपण खीर बनवणार आहे। लापशीची सुरुवात केली आपण कढईमध्ये तूप घेतलेलं आहे साधारणतः 1 चमचा। त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट मी बदाम घेतले आणि ओलं खोबरं आपण चिप्स करून घेतलेले आहे साधारणतः 2 चमचे। आणि ह्याच्यामध्ये आपण परतून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जे दलिया घेतलेला आहे 1 वाटीला थोडंसं कमी घेतलं आहे। छान आपण 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे, त्यामुळे तो छान फुलतो। या ठिकाणी ओलं खोबरं आपण अर्धी वाटी मिक्सरला बारीक करून घेतलं, त्याच्यामध्ये वेलची पण घातली आहे आणि छान फिरवून घेतले आणि तेही आपण लापशी छान परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये ॲड केलं आहे। अजून साधारणतः अर्धी वाटीला आपण 1 वाटी हा गूळ घेतला आहे। जर तुम्हाला गोड आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही प्रमाण वाढवू शकता। या ठिकाणी आपण गरम पाणी घेतलेलं आहे जेणेकरून लवकर शिजेल आपली जी खीर आहे ती। साधारणतः 1.5 ग्लास घेतलेला आहे आणि छान आपण कमी फ्लेमवर 10 मिनिटं घेतलेलं आहे, शिजवून घेतले। तुम्ही पाहू शकता छान आपली शिजत आलेली आहे। थोडासा अजून पातळ दिसते आपली खीर, त्यातून आपण एक 5 ते 7 मिनिटं आपण झाकून ठेवलं आणि तुम्ही पाहू शकता छान अशी घट्टसर आपली खीर तयार झाली आहे। अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये आपली खीर तयार होते। बघू शकता छान थिकनेस आलेला आहे। या स्टेजला आपण थोडंसं दूध या ठिकाणी ॲड करणार आहे। दूध तुम्ही स्किप केलं तरीही चालेल। मी या ठिकाणी अर्धी वाटी दूध यामध्ये घातलेलं आहे आणि छान मिक्स करून घेऊया आणि 5 मिनिटं अजून छान शिजू देऊया। झाकण ठेवून आपण शिजू द्यायचे आणि झालेले आहेत 5 मिनिटं आणि आपली छान अशी दलियाची लापशी खीर झालेली आहे। पाहू शकता, आवडली तर